सामन्याला सुरू होते. स्ट्राईक क्लास प्रोटीन स्ट्राईक क्लास सार्थक गोल्डन भरपूर कोणताच तयार चेंडू फेकला जातो. सुरेख पहिला चेंडू पहिलाच एक धावामध्ये बघू शकत नाही. अवंत चेंडू आणि 5चा बोनस दिला जातोय. अवंताच्या मैदानात भूक आणि सार्थक स्ट्राईक दिला. सार्थक चेंडू पुन्हा 10वा चेंडू 5चा बोनस आहे आणि 5 आता सुरेख फटकार कोणता स्वरूपाचा चेंडू होता. मात्र नक्की त्याला दिशा क्षेत्ररक्षण एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. धावसंख्येत भर पडणार आहे. धावसंख्येत 20 सुरेख चेंडू धाव चेंडू पुन्हा मात्र थोडासा चेंडू समजला नाही. तसे नंतर स्पाइक चेंडू अवंतर धावसंख्येत भर. धावसंख्येवरती नंतर स्ट्रेट चेंडू होता. निर्धाव चेंडू जाते. धावसंख्येत स्थिर. पहिल्या षटकाच्या समांतर संघाची धावसंख्येवरती 21. नंतर स्ट्रेट चेंडू अवंतर धावसंख्येत भर. धावसंख्येवरती 22. दुसरे षटक प्रत्येक संघाची धावसंख्या 22. पुन्हा एकदा स्ट्रेट चेंडू अवंतर धावसंख्येत भर. सुरेख फटकार कॅप्टन दिशेने केला तर चेंडू सीम आणि कपार जातोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येवरती केलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव मात्र नक्कीच मिळणार. धावसंख्येत भर पडणार आहे. धावसंख्येवरती 28. नंतर स्ट्रेट चेंडू अवंतर धावसंख्येत भर. धावसंख्येवरती 29. नंतर सुरेख फटकार आहे. त्याच्या दिशेने केलेला चेंडू सीम आणि कपार जातोय. नंतर स्ट्रेट चेंडू एक धाव मात्र नक्कीच मिळणार आहे. केला मात्र थोडंसं बचाव क्षेत्ररक्षण कॉलस्टी संघाकडून. एकदा स्वर चेंडू दोनशे 28 संघाची धावसंख्येवरती 40. सार्थक बाद झालाय. सर्वात मोठा फलंदाज बाद झालाय. मैदानामध्ये पाहिलं तर आपण सचिन देवातीला पाहतोय आणि त्यानंतर आउटसाइड लिस्टवर टाकलेला चेंडू म्हणजे डाबल इष्टीचा कुपल भारताला चेंडू आहे. जगाचा आकर्षित डाबल काउंटी लावली जाते. सुरेख फलंदाजी झाली आहे सचिनच्या माध्यमातून. एक अष्टपैलू खेळाडू आहे. याचा विरोध पिंपळाची झाल्यानंतर नंबूच्या सला पडला आहे. मैदानामध्ये येणाऱ्या फलंदाजाचा विचार केला तर पडा सचिनला पाहिलं क्रमांक पाहिलं तर तिसरं पण षटक मार्गच आहे. एवढी ठीक आहे ना. एवढी नक्की आहे. एवढी गेल्या सूरदार फटका आहे. सूर एक फटका आहे. सचिनच्या बॅटमध्ये चमकारला आहे. चमकाराच्या बंदीने दर्शकाचा विचार केला तर 57 धावा विजय करता 18 चेंडू 58 धावांची आवश्यकता असणार आहे. चला प्रशांत नाईक आपणास विनंती आपणास वारंवार पुकार करतोय. प्रशांत नाईक आपणास विनंती असेल आपण लवकरात लवकर कमळजी क्षणा भेट द्यायची आहे.
पहिल्या चेंडूवर गोल्डन डकचा शिकार सर्वात मोठा धक्का आहे. सचिनचं कौतुक करावं तितकं थोडं आहे. पहिल्या चेंडूवर सर्वात मोठा मोहरा टिपलाय. चला पाहिलं रेषेच्या गोलंदाजी मार्कवर राऊंड गोलंदाजी करत असताना सोरे गोलंदाजी झाली आहे. पक्षाच्या खूपच बाहेर टाकायला चेंडू आहे. चेंडूवर जर फक्त एक दाबली आहे. सोरे फटका दर्जेदार फटका आहे. फलंदाज जरूर दिराजपुरी तंबूच्या असला पडला तर नंतर त्याची जागी गणे करता आलेला मैदानामध्ये फलंदाज जर पाहिला तर एक सुरेख फलंदाजी आपण पाहतोय. आपण पाठ्यपुत्रा दर्शक विचार केला तर 10 धावा 14 धावा पण दाखल करण्याची पाहतोय. पुरेशीदा सुंदर फटका दर्जेदार फटका आहे. ऑलराऊंडरमध्ये चेंडू गंभीर करण्याचा एक सुरेख प्रयत्न आपण सचिनच्या माध्यमातून पाहिला तर 16 धावा पण दाखल 15 धावा पण दाखल करण्याची पाहतोय. पुरेशीदा सुंदर चेंडू आहे. तडफे क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर देखील चौकार आला. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना कुलस्वामी शंकरवाडी आणि दत्तकृपा विनंती असेल आपल्याला नार्फे करता यायचा. कुलस्वामी शंकरवाडी आणि दत्तकृपा सांगायचं सगळ्या आपल्याच विनंती आहे. फटका आपण पाहतोय. ऑल कॉलेज दर्जेदार फलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर केले जात आहे. तलामीचा फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानामध्ये आलेला फलंदाज आपण मैदान फलकावरती आपण पाहतोय. देखील चौकाराला गुरुकडचा सुंदर फटका आपण मैदानामध्ये पाहिला. विनंती असते आणि दत्तकृपा आपणास विनंती आपण आरपी करता या. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण आरपी करता या. वरती तिला चमकार आलाय गुरुकडचा सुंदर तिला चमकार आलाय गुरुकड सुरेश फलंदाजी झाली मैदानामध्ये. षटक देखील जमलंय. दुसऱ्या षटकाचा देखील जमला. तिसऱ्या षटकाची समाप्त होते तर स्वतःची गोष्ट केली जाते. दोन्ही धावून बदला अत्यंत कमी केली जाते. फलंदाज मात्र पाहत आहे. सर्वात मोठा फलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर जर पाहिला तर एक सूर्य गोलंदाजी झाली आहे. अत्यंत दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. टाळ्या वाजवल्या जात आहेत. सचिन एक दर्जेदार क्षेत्ररक्षण केलं जात आहे मैदानामध्ये. दोन्ही धावून बदला अत्यंत कमी केली जाते. त्यामध्ये विजय करतात. फलंदाज मात्र पाहत आहे. सर्वात मोठा फलंदाज बाद केला जातोय. प्रात्यक्षिक मार्गदर्शकाचा मान करत हे देखील पाहण्याजोगं चेंडू टाकला जातोय. आलेख देखील विचारला जातोय. रेषेचा फलंदाज बाद झाला. सोरेख फलंदाजी झाली मैदानामध्ये. ऋतिकने दाखवून दिलं मी माझ्या संघाचा लक्ष्मी सगळ्याकडून ऋतिकच्या माध्यमातून गोलंदाजी पार कर पुढे सुद्धा सज्ज झालाय. तुम्ही पटकाने या सामन्यामध्ये पाहिलं तर महालक्ष्मी संघ विजय होते. विजय संघाच्या